दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येते। नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेची बैठक होती, मात्र त्या बैठकीमध्ये राडा झाल्याची माहिती आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पार पडल्यानंतर दोन गट आपापसात भिडल्याचं कळत आहे। शरद पवारांच्या पक्षावरून हा राडा झाल्याची माहिती समोर येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी हा बैठकीमध्ये शिरल्याचा आरोप करण्यात आला। दोन गट त्यानंतर आपापसात भिडल्यानं गोंधळ उडाला। पोलिसांसह उपस्थित सुरक्षा रक्षकांनी भांडण सोडवलं, तर एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ सुद्धा या ठिकाणी केली गेली अशी माहिती समोर येते। त्यामुळे आता ते दोन गट नेमके कोणते असा सवाल उपस्थित होतोय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। लक्ष्मण, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय, नेमकं काय घडलेलं शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीत? नाशिकच्या एका हॉटेलमध्ये एक्सप्रेस इन हे हॉटेल आहे, त्या ठिकाणी ही एक बैठक सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्हा राज्यस्तरीय अर्थात उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची आढावा बैठक आहे। जिल्हानिहाय आढावा बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये ज्यावेळेला अहिल्यानगरचा आढावा बैठक सुरू होती त्यावेळेला अहिल्यानगरच्या आढावा बैठकीमध्ये दोन पदाधिकारी एकमेकांमध्ये भिडले। त्यांचं भांडण सभागृहामध्ये सुरू होतं। ते सभागृहामध्ये सुरू असलेलं भांडण बाहेरपर्यंत आलं, रस्त्यावरती आलं आणि पार्किंगच्या परिसरामध्ये हे दोन कार्य एकमेकांना भिडले, एकमेकांची गच्ची पकडली, एकमेकांना मारहाण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं करण्यात आला। मात्र हे भांडण झालं कशावरून हे मात्र अद्यापही समजू शकलं नाही। सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्या माहितीनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी या बैठकीत घुसले अशा प्रकारचा आरोप एका पदाधिकाऱ्यांनी केला। मात्र त्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही शिंदेच्या शिवसेनेत काम करतोय, असं असताना तुम्ही आम्हाला राष्ट्रवादींच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे असं म्हणून हिणवताय। त्यावरून या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला। वाद केवळ शाब्दिक नव्हता, तर एकमेकाची गच्ची पकडणं, एकमेकाच्या अंगावर धावणं, एकमेकाला मारहाण करणं इतक्या टोकाला हा सगळा वाद गेला। या वादानंतर आजूबाजूला असलेले जे मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक आहे ते त्या ठिकाणी धावून आले आणि त्यांनी हे भांडण जे आहे, ही हाणामारी जी आहे ती सोडवली। मात्र शिवसेनेच्या बैठकीमध्ये उत्तर महाराष्ट्राची जी बैठक पार पडतीये त्या बैठकीमध्ये शिवसेनेच्याच दोन गटामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण आता एक अहिल्यानगरची आढावा बैठक पार पडली, यानंतर जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि इतर जिल्ह्यांची जी आहे ती देखील बैठक पार पडणार आहे। मात्र पहिल्याच बैठकीत अशा प्रकारचा हाणामारी झाल्यामुळे पुढची बैठक नेमकी आता कशा पार पडणार हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। पुढच्या काही वेळामध्ये मंत्री उदय सामंत त्या ठिकाणी आहे, त्यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। मंत्री गुलाबराव पाटील आहे, मंत्री दादा भुसे देखील त्या ठिकाणी आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेल्या बैठकीत हा सगळा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बैठक पार पडल्यानंतर हे कार्यकर्ते बाहेर आले, एकमेकांना भिडले। हा सगळा राडा या शिवसेनेच्या बैठकीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र आता ह्या सगळ्या राड्यावरती मंत्री उदय सामंत काय बोलतात, दादा भुसे याच्यावर काय स्पष्टीकरण देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या राड्यामुळे नाशिकमध्ये पार पडत बरोबर आहे लक्ष्मण, आपल्याकडे काही प्रतिक्रिया येतात त्याही घेऊयात आपण। तर आपले प्रतिनिधी लक्ष्मण काय कुठल्या राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचं आहे? आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाचं आहे। तुमचं काय नाव आहे आणि तुम्ही कुठले? कर्जत तालुक्यातलं आहे, नगर मधल्या कर्जत तालुक्यातला आहे, त्याला ओळखतो आम्ही।